जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा मित्र शुभम भाईकर. सतत विचारत असतात एक प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो, इव्हन त्यांच्या पॅरेंट्सलाही असतो की वर्कआउट केलं तर हाईट लॉक होते. सो गाईज, असा कुठला प्रकार नसतो हाईट लॉक होणं, कारण हाईट ही तुमच्या बोन्सवरती डिपेंड असते ना की मसल्सवरती. आणि तुम्ही इथे जे येतात वर्कआउट करायला, तर वर्कआउटने तुमचे मसल्स ट्रेन करत असतात, हाडं नाही, बोन्स नाही. ठीक आहे. सो अशी कुठली कॉन्सेप्ट नसते, ही ऍक्च्युली एक मिथ आहे, एक गैरसमज आहे की वर्कआउट केल्याने हाईट लॉक होते. हाईट कधीही लॉक होत नसते. हाईट ही ऍक्च्युअली तुमची जेनेटिकली असते, तुमच्या आई वडिलांकडनं, तुमच्या म्हणजे जी पिढीच्यात क्रॉस होते, पास होते तुमच्याकडे, ती हाईट तुम्हाला मिळत असते आणि त्यावरती तुमची हाईट ठरलेली असते. आता ती जर तसं बघायला गेलं तर मुलांमध्ये 21 वयापर्यंत ती हाईट वाढू शकते आणि मुलींमध्ये 18 वर्षापर्यंत. सो तोपर्यंत तुमची हाईट वाढत जाते. ठीक आहे. आणि त्यानंतर जर काही जण असले तर ती रेअर केसेस असतात. काही जणांची त्याच्या अगोदर लॉक होते, काही जणांची त्यानंतर लॉक नाही होते. ऍक्च्युली ती तुमची फेज असते, तिथपर्यंत बोन्स तुमचे वाढायचे, त्यानंतर वाढत नाहीत. सो त्यानंतर तुमचे जे बोन्स असतात ते रिजिड होतात, कडक होतात आणि त्यापुढे तुमची हाईट तेवढी स्टॅग्नेट राहते. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा वर्कआउट करता तर वर्कआउटमध्ये तुमचे मसल स्ट्रेन होत असतात. मी परत रिपीट करतो, तुमचे मसल स्ट्रेन होतात ना की तुमचे बोन्स. ठीक आहे. सो त्यावरती तुम्ही इतका गैरसमज पसरवू नका आणि स्वतःही करून घेऊ नका. ठीक आहे. सो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्यासोबत राहा. व्हिडिओ आवडली असेल, तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ.